कमळी जीएस आहे ना, हा रूल कोणी काढलाय? मग तिनेच तो रूल काढलेला ना सेल्फ सर्व्हिसचा, तो रूल आता कुठे गेला? ती जीएस आहे म्हणून तिला तो रूल नाही चालणार आणि आम्ही सगळ्यांनी तो रूल पाळायचा. आम्ही सेल्फ सर्व्हिस घ्यायची आणि तिला मात्र महाराणी सारखं ती जिथे बसेल तिथे सर्व्हिस मिळेल. वाव, नाईस नाईस हा गावछाप. हे क्लिअरली तू तुझ्या पदाचा ना मिसयूज करतीये, जीएस बनण्याचा मिसयूज करते. आणि का का तुला महाराणी सारखं तुझ्या बेंचवर बसून सगळं मिळेल आणि आम्ही मात्र तिथे जाऊन तिथे घ्यायचं? मी त्या दिवशी पंड्याला बोलली की मला माझी सर्व्हिस सीटवर पाहिजे, तर माझ्यावर सगळ्यांनी ओव्हर रिॲक्ट केलं, ओरडले मला. आणि आज तू सेम करतेय तर तुला का नाही कोणी काय बोलत आहे? वाय? ए अनिका, हे बिबट्याचे कपडे घालून आणि म्हणून कोणी बिबट्या नाही होत. तुझी पावचर डरका इथं नाही पडायची. हा, मी तिला वडापाव आणून दिला कारण ती माझी बहीण आहे. ए बंडू झेंडू, ही तुझी बहीण भावाची स्टोरी आहे ना, ही घरी. हे काय? माझ्या आजीचं कॉलेज आहे, माझ्या आजीचं, कळलं का? आणि आज तर मी आजीला सांगणारच आहे कसं इथे ते चाललंय, ते पार्शालिटी करते ही गावछाप. बघा, माझ्या आजीचं कॉलेज, माझ्या आजीचं कॉलेज. कपाळावर लिहून फिर मोठ्या अक्षरात माझ्या आजीचं कॉलेज. पंड्या काय कमरे थांबणार? काय गे, जाऊन सांगणार आहेस ना? जा, सांग जा जाऊन. मी पण सांगतो अन्नपूर्णा आजींना, मी माझ्या पदरच्या पैशाने यांना खाऊ घालतोय. तुझ्या पोटात दुखायचा काय संबंध? आणि हा, मी माझ्या मर्जीने एखाद्या कस्टमरला ऑर्डर नेऊन देऊ शकतो. त्यामुळे कमळीनं कुठला नियम मोडलेला नाही, कळलं काय पांढरा बिबट्या? ए बंडू झेंडू, ए अनिका, मागो. पुन्हा जर का हात उगारलास की नाही, उगाच काढून फेकून दे. काय प्रॉब्लेम आहे का तुझा? सारखं मधी 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 कशाला त्रास देत असतेस मला? आणि काय एकदाच सांगतो, मी नियम कधीच मोडत नाही. आणि पुन्हा जर का तू त्याला त्रास दिलास तर साळूता ध्यानात आहे ना? हो, फळ साळूता. झाडू झाडू पार्टी माहितीये ना? तुला तर नंतर बघेन. निघ. आदिती सॉरी, तू नको लक्ष देऊ. अगं असं समज मला त्रास द्यायला जन्माला आलेली माझी लहान बहीणच आहे. चला आपण वडापाव खेळ. चला चला चला. हॅलो. हां हॅलो मॅडम, तुमचं जे स्केच आहे जे चुकून दुसऱ्या पार्टीकडे गेलं होतं ते त्यांनी मला आत्ता आणून दिलंय. ते मी तुम्हाला द्यायला येतो, पण तुमच्याकडे जे स्केच आहे ते तुम्ही मला आत्ताच्या आत्ता देऊ शकता का? आत्ता? अहो नाही, मी तुम्हाला बोलले ना मी उद्या आणून देते. अजून माझी कामं बाकी आहेत. ठीक आहे, पण मी काय म्हणतो ते स्केच आत्ता तुमच्याकडे आहे का? म्हणजे तुम्ही जिथे असाल तिथे मी घ्यायला येतो. हां, असं असेल तर चालेल. मी आता अन्नपूर्णा कॉलेजला आहे. ओके ग्रेट. मग मी तिथे येतो, कॉलेजच्या बाहेर आलो की तुम्हाला फोन करतो, चालेल ना? बरं बरं चालेल. ओके ओके ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. स्केच बदललं म्हणजे काय? मला काही कळतच नाहीये. आई, मी स्केच घेऊन आलो होतो आणि आपल्या ठरल्याप्रमाणे आपण ते स्केच एकत्र ओपन करून बघणार होतो. पण अचानक त्या स्केच आर्टिस्टचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं, राजन सर तुमचं स्केच बदलण्यात आलंय, म्हणजे बदललं गेलंय. आदिती नावाची कोणीतरी मुलगी आहे, तिचं स्केच माझ्याकडे आलं आणि माझं स्केच त्याच्याकडे गेलं. राजन, हा काहीतरी अशुभ संकेत तर नसेल ना? नाही नाही आई, असा काही विचार करू नको. हे त्याच्या नजर चुकीमुळे झालेलं आहे. चल राजन, आपण आत्ताच त्याच्याकडे जाऊ आणि ते स्केच घेऊन येऊया. आई आई, अगं थांब ना, एवढी घाई नको करूस. त्याने स्वतःच सांगितलं की मी आणून देतो स्केच तुम्हाला. ठीक आहे. अच्छा, म्हणजे राजन घेऊन आलेल्या स्केच मधली ती मुलगी या म्हातारीची नातच नाहीये.
बाप रे, मग आई कुठल्या भलत्याच मुलीला मारायला गेली की काय? हॅलो. हां हॅलो मॅडम, मी इथे कॉलेजच्या बाहेर पार्किंगच्या इथे उभा आहे. हो हो, मी बाहेरच येते, आलेच. हां या. कमळी, ऋषी सर, खरंच खूप खूप थँक्यू. आज तुमच्यामुळे माझं ॲडमिशन झालं. आतापासून माझ्या लाईफचा एक नवीन चॅप्टर सुरू होणार आहे, तोही तुमच्यामुळेच. आजचा दिवसच खूप चांगला आहे. माझं ॲडमिशन सुद्धा झालं आणि तुमच्यासारखे नवीन मित्र सुद्धा मिळाले. अगं आम्हाला बी एक मैत्रीण भेटलीस की. अरे बोल बोल बोल, काय खबर बात आहे? मॅडम आत्ताच ती कॉलेजमधून निघते. व्हेरी गुड व्हेरी गुड. मी पण तयार आहे. आता फक्त उद्या वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचायची. वेगवान कारच्या धडकेमध्ये एका तरुणीचा मृत्यू. दुर्दैवाने अन्नपूर्णा महाजन यांची नात होती ती. लागू दे लागू दे लागू. हिचा फोन का लागत नाहीये? आई, ती अन्नपूर्णाची नात नाहीये ग. शी, आईने काहीतरी भलतं सलतं करण्याच्या आधी आईला इन्फॉर्म करणं गरजेचं आहे. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. हे काम झालं ना का दोघांनी इथून गायब व्हायचं, कळलं? पुढचे काही दिवस तुमच्या दोघांची थोवाड तोंड गाडी इथे काही एक दिसता कामा नये. राहील लक्षात? नक्कीच. काय या रागिणीचं. हॅलो रागिणी. हॅलो आई. का मला सारखा सारखा फोन करतेस? अगं मी महत्वाच्या कामासाठी आले ना. ठेव ना फोन. आई, फोन ठेवू नकोस, मला महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. बोल 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 आता. हॅलो. हॅलो हॅलो. आई, हॅलो. ओ ओ, ती गौरीची मुलगी सापडली. आता अन्नपूर्णाच्या नातीचा शेवट हा पक्का झालेला आहे. आई, तिला मारू नकोस. तुला ऐकायला येते मी काय म्हणते? तिला मारू नकोस. मूर्ख आहेस का? हातची आलेली संधी अशी सोडेन काय? आणि लक्षात घे, त्या मुलीला ना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले फोटो आहेत ना, ते मी तुला पाठवते, म्हणजे तुझा विश्वास बसेल. आता अन्नपूर्णा महाजन हिच्या पूर्ण इस्टेटीची वारस एकमेव, आणि ती म्हणजे फक्त माझी अनिका. हॅलो. हॅलो. अगं आवाज येत नाहीये मला तुझा. हॅलो. आई, ती अन्नपूर्णाची नात नाहीये. तुला ऐकायला येतंय? हॅलो हॅलो. आई, ती गौरीची मुलगी नाहीये ग. हॅलो. हे बघ, मी आता फोन ठेवते. हा. हॅलो. ठेव 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 फोन ठेव. चल. हॅलो हॅलो आई. कमल ऋषी यांच्यासोबत अन्नपूर्णाची नात आहे, यांना माहित असेल. यांना जर का कळलं तर. बरं चल, येतो आम्ही. चल बाय. बाय बाय बाय.